मनसे कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेत आयुक्त नवल किशोर राम यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केलं, पोलिसांनी ताब्यात घेतले। मनसेने नागपूरमध्ये मनपा अधिकाऱ्यांना कोंबड्या थेट भेट दिल्यात। एक आठवड्यात मार्केट बंद न केल्यास महापालिकेत चिकन विक्रीचा इशारा दिला। मुंबईच्या वनिता सांगडे यांना कबुतराच्या पिसामुळे श्वास घेण्यात त्रास होऊ लागला। डॉक्टरांनी फुफ्फुसात पीस अडकल्याचं सांगितलं। प्रो गोविंदा लीग सीझन 3 ला 7 ऑगस्ट पासून वरळी एसव्हीपी स्टेडियम मध्ये धमाकेदार सुरुवात झाली। 3200हून अधिक गोविंदांचा सहभाग। कोल्हापूर मधील माधुरीनंतर सांगलीच्या गौरी हत्तीनीवरून वाद पेटला। वंतारा संस्थेवर अपहरणाचा आरोप। कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी सुरू केलेल्या रोरो सेवा कमी बुकिंगमुळे रद्द होण्याची शक्यता। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, गांधी परिवारासोबत स्नेहभोजनाची योजना। उत्तर काशीमध्ये झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत जळगावच्या जवानाचा बेपत्ता झाल्याची माहिती। उत्तराखंडमधील ढगफुटीमुळे सोलापूरचे 4 भाविक अडकले। पुराच्या पाण्यामुळे गाव गिळंकृत। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहता पंचायत समिती कार्यालयात अचानक झाडाझडती घेतली। फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात संशयितांनी बनावट पिस्तुलातून गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला। फुलंब्रीतील तिन्ही मुलांची आरोग्य सुधारणा झाली। उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली। हिंजवडीतील इन्फोसिस कॅम्पसमध्ये एनएसजी कमांडोने दहशतवाद विरोधी मॉक ड्रिल आयोजित केली। सरकारने लाडकी बहीण योजनेतील 50 लाख अपात्र बहिणींना कात्री लावण्याची तयारी केली। लोणंद सातारा रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू, वाहन चालक फरार। बुलढाणा जिल्ह्यात घरफोडी आणि दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी अटकेत। उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत शिंदे गट आणि सरकारवर तिखट टीका केली। नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्या आरोपपत्रावरून निर्णय घेण्यासाठी न्यायालयाची दखल। राहुल आणि सोनिया गांधींवर आरोप निश्चित होणार। शेतकऱ्यांच्या हिताशी कोणतीही तडजोड नाही। ट्रम्प टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पीएम मोदींचं वक्तव्य। भारताचे व्यापार धोरण राष्ट्रीय हितावर आधारित। अंगारकी चतुर्थी निमित्त 12 ऑगस्ट रोजी सिद्धिविनायक मंदिरात महापूजा, नैवेद्य आरतीसह दर्शनासाठी विशेष